कंपल्सरी राहील. 15 मिनिटापेक्षा अधिकचा वेळ आपण जर घेताय तर एक अतिरिक्त खेळाडू आपला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये असेल याची देखील दोन्ही संघांनी नोंद घ्या. त्याचबरोबर आलेल्या तमाम लाडका क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष सहसनीय हार्दिक स्वागत. पहिला सेमी फायनल मित्रांनो डोळ्यासमोर येऊन ठेपलाय. एका बाजूला साई समृद्धी मानिवली, त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहू शकता आई गाव देवी खाटेगर हा क्रिकेट संघ. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज रोहित सज्ज झालाय. मेंढनटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. स्ट्रायकिंग एंड वरती विनायक खाटेगर आहे. प्रत्येक मॅच मध्ये राहिला हिरो, तो आता स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघाला देऊया खेळाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या शुभेच्छा. शो युअर गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. नक्कीच एक हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळेल. सुरुवात या मॅचची होत असताना रनवे वरती आपण पाहताय गोलंदाज रोहित आहे. चला अधिकचा वेळ आपण घेऊ नका. फिल्डिंग सेट झाली आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये इंटर झाली आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज तयार. लेट्स प्लेचा इशारा. हेवी गो. पहिला बॉल घेऊन गोलंदाज रोहित गोलंदाजी मार्क वरती तयार होतोय. राईट आर्म डाऊन द विकेट. फलंदाज तयार विनायक खाटेगर ज्याने आजच्या दिवसामध्ये धुमाकूल घातली. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं लॉफ केलाय. फिल्डिंग अतिशय चांगली राहिली आहे आणि त्याचबरोबर आपण पाहू शकता कलेक्शन प्रॉपर झालं. एक धाव आणि एका धाव्यानं सेमीफायनलला सुरुवात होताना पाहायला मिळते. पहिल्या डावाची सुरुवात मित्रमंडळी खऱ्या अर्थानं झाली आहे. आडव्या बॅटनं लॉफ करण्याचा प्रयत्न, फिल्डिंग सुरेख झाली आणि एक धाव धावफलकावरती ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. एक धावाली स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळते. जगदीश भाग्यवंत टीमचा सर्वस्व, टीमचे कर्णधार आता स्ट्रायकिंग एंड वरती तयार. रोहितचा पहिलाच बॉल अतिशय चांगला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज रोहित तयार होतोय. रोहितचा हा बॉल लेट करता नजारा. पॉइंटला खेळाडू आहे त्या ठिकाणी. एक धाव इझिली कंप्लीट होताना पाहायला मिळते. दोन बॉल वरती दोन सिंगल मित्रांनो आपण पाहिल्यात. सुरुवात चांगली राहिली आहे. पहिल्या बॉल वरती सिंगल विनायक खाटेगरेच्या बॅटमधनं अर्थात विके आणि त्याचबरोबर टीमचा कर्णधाराच्या बॅटमधनं ही सिंगल आपण पाहिली आहे. रोहितची सुरुवात चांगली राहिली आहे. दोन बॉल अतिशय चांगले फेकले. दोन बॉल वरती दोन सिंगल. प्रेशर दोन्ही संघांवरती असेल कारण खूप मोठा मॅच या स्पर्धेचा पहिला सेमी फायनल. रोहितचा हा बॉल यॉर्कर अटेम्प्ट केला. फटका मित्रांमध्ये खऱ्या अर्थानं प्रॉपर नव्हता परंतु शॉर्ट फाईन लेग मध्ये चेंडू कलेक्ट होतोय. या कालावधीमध्ये ही सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळते तर एकवटली गेली. या मेंढनटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि त्याचबरोबर रोहितचं कौतुक करावं लागेल. आजच्या दिवसामध्ये जो हिरो ठरलाय विके अर्थात विनायक खाटेगरे, त्याच्या बॅटमधून अजूनपर्यंत मोठा फटका आला नाहीये. धावफलकावरती धावा 3 चेंडूची फेकी झाली आहे. स्लॉट मध्ये बॉल विकेट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक. पुन्हा एकदा सिंगल आपल्याला पाहायला मिळते. मुंबईची लाईफ लाईन लोकल आणि टेनिस बॉल क्रिकेटची लाईफ लाईन डबल आणि सिंगल आपण मित्रांनो पाहताय. 4 बॉल वरती 4 सिंगल आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवात साई समृद्धी मानिवली क्रिकेट संघाची अतिशय धमाकेदार झाली आहे. टॉस जिंकला एकंदरीत आई गावदेवी खाटेगर क्रिकेट संघानं. ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये बॅटिंगचा निर्णय जगदीश भाग्यवंताचा राहिला आणि 4 चेंडूंवरती 4 सिंगल मित्रांनो आपण पाहिलेत. चांगली सुरुवात. फलंदाज तयार होतो. विके अर्थात विनायक खाटेगर स्ट्रायकिंग इन वरती तयार. फिंगर रोल केले एवढे बॅटनं मिड विकेटला फटका सजवला. डीप मधून खेळाडू येतात. डीप मिड विकेट वरून एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी विकेट निघाला. रनआउटची संधी. मॅचची गोल्डन विकेट येईल का? थर्ड अंपायर या ठिकाणी रेफर केलं गेलंय आणि डेंजर एंड कडे विके अर्थात विनायक खाटेगर धावत होता. रनआउटची संधी अवेलेबल झाली आहे तर तिसऱ्या पंचांची भूमिका मित्रांमध्ये खऱ्या अर्थानं आता पार पाडावी लागेल. टेक्निकल टीम देखील आपली आता कामाला लागली आहे. रनआउटची संधी आपण पाहू शकता स्क्रीन कार वरती. विके विनायक खाटेगर सेफली पोहोचलेत की नाही पोहोचले हे पाहण्यासाठी टेक्निकल टीम आणि आपण पाहू शकता
शिवाजी सात मित्र म्हणे खऱ्या अर्थानं बॅटर विनायक खाटेकरच्या सोबत सेफली पॉपिंग क्रीजवर पोहोचला आणि एकंदरीत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं. 2 धावा धावफलकावरती मित्रांनो आपण पाहताय आणि 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 6 धावा दीर्घ श्वास वीक अर्थात विनायक खाटेकरने घेतला असेल, कारण आपण पाहू शकता की खूप टफ कॉल होता परंतु सेफली लँडिंग मित्र म्हणे बॅटची झाली होती आणि तदनंतर 2 धावा धावफलकावरती ऍड होत आहेत. रोहितचा हा बॉल इथे लाऊड अपील झाली आहे. एका ठिकाणी जर आपण पाहू शकता तर उत्साही खेळाडू आपण पाहिले, उत्साह जास्त आत्मविश्वास कमी. शेवटचा बॉल अतिशय चांगला फेकला गोलंदाज रोहितचं कौतुक करावं लागेल. मेंढनटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये आजच्या दिवसातील टीम जी टॉप 4 मध्ये एंटर झाली होती अर्थात आई गावदेवी खाटेकरे संघ. एकंदरीत 6 धावा आपण धावफलकावरती पाहतो. हा प्रेशर आहे मित्रांनो, कारण आपण पाहू शकता क्वालिफायरची ज्यावेळेस मॅच होती समोर संघ आपण पाहू शकता होता श्री गणेश दहिगाव, बॅटिंग करत होती आई गावदेवी खाटेकरे क्रिकेट संघ. 4 ओव्हरमध्ये आपण पाहू शकता तर पहिला ओव्हर या ठिकाणी कंप्लीट होतो आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 5 मिनिटं घेतली आहेत गोलंदाजी करणारी टीम. आपल्याला अधिकचा वेळ आपण घेऊ नका, कारण 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर कंप्लीट करणं हे बंधनकारक राहील आणि अधिकचा वेळ जर आपण घेतला तर एक अतिरिक्त खेळाडू आपला 38 सर्कलच्या आतमध्ये असेल याची देखील आपण नोंद घ्या. त्यामुळे प्रत्येक ओव्हरमध्ये टीम मिटिंग नको आहे. पहिला ओव्हर कंप्लीट होतोय. 6 धावा मित्रांनो धावफलकावरती आपण पाहताय. चंदू गोंधळी येत आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती, ज्यानं कालच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी केली होती. परंतु रोहितचं कौतुक करावं लागेल. मेंढनटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक विनायक खाटेकरे समोर आणि तरी देखील त्याच्या पायामध्ये बेड्या ठोकण्याचं काम गोलंदाज रोहितनं केलंय. अतिशय चांगली कामगिरी. पहिला ओव्हर कंप्लीट. 6 धावा धावफलकावरती विदाऊट एनी विकेट लॉस. ही जम्याची बाजू. असं नक्कीच एक ओव्हर कंप्लीट झालाय. सबस्टिट्यूट फिल्डर आपण तरी घेऊ शकतो, कारण आपण ज्यावेळेस मॅचला सुरुवात होणार होती त्यावेळेस आपण असं म्हटलं होतं की एक ओव्हर झाल्यानंतर तुमचा खेळाडू जर आला तर तो इन होऊ शकतो. जर्सी नंबर 19 हा आउट झाला आणि त्याचबरोबरीनं 44 हा इंटर होतो अर्थात अर्जुन. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होती. या पहिल्या ओव्हरमध्ये मित्र म्हणे खऱ्या अर्थानं बॅकफूट वरती आई गावदेवी खाटेकरे, परंतु मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत विखे अर्थात विनायक खाटेकरे आहे तोपर्यंत आश्चर्यची किरण जागी आहे. अजून बॅटिंग लाईन मध्ये आपण पाहिला तर कुमार आहे, विपुल आहे आणि त्याचबरोबरीनं प्रेम देखील आहे या टीम मध्ये. चंदूचा पहिलाच बॉल लाऊड अपील. पंचांचं बोट आकाशाकडे. पहिला धक्का टीमचा कर्णधार आता माघारी. फलंदाज जगदीश भाग्यवंत 0वरती बाद. जगदीश भाग्यवंताच्या बॅटमधून आले होते, कारण पहिल्या ओव्हरमध्ये स्ट्रगल करत होते 2 बॅटर. इथे चान्स घेण्याचा प्रयत्न आपण पाहू शकतो तर स्टंपला कव्हर केले होतं आणि त्यानंतर चेंडू पाडवरती आदळला. यॉर्कर अटेम्प्ट केला चंदू गोंधळेनं. कालच्या दिवसामध्ये या गोलंदाजाचं चांगलं वर्चस्व राहिलं. बॅटिंग करत असताना देखील चांगली कामगिरी त्याने केली, कारण 2 संघ मातबगार. 4 ओव्हरमध्ये फायटिंग स्कोर मित्र म्हणे खऱ्या अर्थानं 44-45 धावा जर बनवल्या आई गावदेवी खाटेकर संघानं तर पूर्णपणे मित्र म्हणे खऱ्या अर्थानं फायटिंग स्कोर आपण त्याच्याकडे पाहूयात. परंतु आताचं सिच्युएशन आपण पाहिली तर धावफलकावरती 6 धावा आहेत. 1 डाऊन एंडवरती आलाय कुमार फलंदाजीसाठी. चंदूचा हा बॉल बॅट अँड पॅड मधनं काढला. फटका इथे चांगला पाहायला मिळतो डीप मिड विकेटला. एक पेक्षा अधिक काही मिळणार नाही. एक धावाली आणि एका धाव्याने धावफलक पुढे सरकलाय 7 या आकड्यावरती. अजून आपण पाहू शकता मोठा फटका या इनिंग मध्ये अजूनपर्यंत आला नाही. विनायक खाटेकरे स्पेशलिस्ट ट्रॅकिंग इनवरती, ज्याच्या बॅट मधनं आपण मागच्या मॅच मध्ये पाहिलं 15 बॉल मध्ये 46 धावा आणि तो फलंदाज सध्या स्थितीला आपण स्ट्रायकिंग इनवरती पाहताय. 7 धावा धावफलकावरती आहेत. एक विकेट गमावला. टीमचा कर्णधार माघारी परतलाय. जिम्मेदारी घ्यावी लागेल. चंदूचा हा बॉल वाडा डिलिव्हरी. अतिशय चांगला बॉल पाहायला मिळतोय. खोलवर यॉर्कर अटेम्प्ट केलाय आणि कालच्या दिवसामध्ये ज्या गोलंदाजाचा दबदबा राहिला होता तो दबदबा कायम ठेवत असताना चंदू गोंधळी अतिशय चांगली कामगिरी. फेकला यॉर्कर आणि त्याचबरोबरीने निर्धाव चेंडू डॉट बॉल आलाय. 7 धावा धावफलकावरती मित्रांनो आपण पाहताय. पूर्णपणे आई गावदेवी खाटेकरे बॅकफूट वरती. टॉस जिंकल्यानंतर निर्णय चुकीचा की बरोबर हे पाहणं देखील तितकंच गरजेचं, कारण टॉस जसा झाला तसा 10 मिनिटं रेस्ट घेतला, निर्णयासाठी वाट पाहिली आणि शेवटच्या मोमेंटला जगदीश भाग्यवंतांचा कॉल की आम्ही प्रथमतः करणार बॅटिंग आणि बॅकफूट वरती टीम. इथे चांगला बॉल बॅट आणि बॉलचा कनेक्शन झाला नाहीये. मिड विकेटला फटका सजवला. एक धाव कंप्लीट झाली आहे.
कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. पहिल्या अटेम्प्टला चेंडूला गॅदर करतात. फेकी देखील रॉकेट आर्म येते. या बॉलवरती देखील सिंगल मित्रांनो आपण पाहिली. 8 धावा धाफलकावरती. या स्पर्धेचा पहिला सेमीफायनल आपल्या डोळ्यासमोर. एक हाय व्होल्टेज ड्रामा, एक हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळते. कालच्या दिवसामध्ये क्वालिफायर झालेला संघ अर्थात साई समृद्धी मानिले. आजच्या दिवसामध्ये या संघाचं वर्चस्व राहिलं अर्थात आई गावदेवी खाटेगर क्रिकेट संघ पूर्णपणे बाकपूट वरती आपल्याला पाहायला मिळतोय. चंदू गोंदले तयार. फुलरलेनचा बॉल इथे फटका चांगला बघायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू डीप मध्ये आहे. थोडीशी मिस जजिंग, मिस फिल्डिंग आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले गेलंय. हा मित्रांनो प्रेशर आहे सेमीफायनलचा. आणि आपण पाहू शकता तर 2 धावा धाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. हॅलो. सो अंपायर डिसिजन फायनल डिसिजन पंचांचा निर्णय अंतिम असेल हे देखील आपण याच्याकडे देखील लक्ष द्यायचं आहे. कारण 2 धावा धाफलकावरती ऍड होताना आपल्याला पाहायला मिळतात. 10 धावा धाफलकावरती डबल डिजिट डबल फिगर 10 ऑन अ बोर्ड दिस टाइम टीम आई गावदेवी खाटेगर. या मॅच मध्ये कुमार चांगली बॅटिंग करावी लागेल. विनायक खाटेगर आहे मैदानाच्या आतमध्ये 40-45 धावापर्यंत जाण्याचा मानस असेल, धाडस असेल ते होईल का? ओव्हरपिच बॉल कुमारच्या बॅट मधनं फटका दर्जेदार. मिड विकेट काऊ कॉर्नरच्या डोक्यावर चेंडूला फेकलाय. दर्जेदार षटकार. गोलंदाजी चांगली राहिली आणि त्याचबरोबरीनं चंदू गोंधळीनं 5 बॉल अतिशय चांगले फेकले. पहिल्या बॉलवरती विकेट कॅरी झाली. त्यानंतर 4 बॉल आपण जर पाहिले तर एक सिंगल, नंतर डॉट बॉल, नंतर सिंगल, नंतर डबल आली आणि शेवटच्या बॉलवरती कुमारच्या बॅटमधनं संघर्षाचा शृंखनाद करणारा षटकार मित्रांनो आपण पाहिला आहे. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आपण पाहू शकता तर 16 आहेत. या 2 ओव्हरमध्ये 20-22 धावा घेणं देखील गरजेचं. कारण 2 जे आजच्या दिवसामध्ये ज्या फलंदाजांना पूर्णपणे इम्प्रेस केलंय ते 2 फलंदाज सध्या स्थितीला खेटपट्टीवरती दाखल आहेत. सो तिसऱ्या ओव्हरमध्ये रणजित येतात. 2 ओव्हर मित्र म्हणजे खऱ्या अर्थानं चांगले फेकले होते. त्याला फिल्डिंग सेट करायची लगेच. आणि त्याचबरोबर कर्णधार जगदीदादा भाग्यवंत आपण देखील लवकर या. कारण 2 ओव्हर कंप्लीट होतात. 16 धावा मित्रांनो धाफलकावरती आपण पाहताय. रणजित येतात गोलंदाजी ट्रॅकवरती. 2 गोलंदाजांना आपलं काम मित्र म्हणजे खऱ्या अर्थानं चोख बचावला. रोहितची कामगिरी चांगली राहिली. टीमचे कर्णधार आहेत. आणि त्याचबरोबरीनं दुसऱ्या ओव्हरमध्ये चंदू गोंधली जो आपण पाहिलं तर शेवटच्या बॉलवरती तो षटकार आणि त्यानंतर धाव फलक आपण पाहिलं तर वाराच्या वेगाने पुढे सरकला. 16 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतो. आणि तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होत असताना आपण पाहू शकता गोलंदाजी ट्रॅकवरती रनवेवरती रणजित तयार आहे. स्ट्रायकिंगवरती आपण पाहू शकता VK अर्थात विनायक खाटेगरे तयार होतोय. 16 धावा धावफलकावरती आहेत. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये कर्णधार माघारी परतला जगदीश भाग्यवंत. तिसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल फुलर लेनचा बॉल मेजवानी आणि ती स्वीकारली. विनायक खाटेगरे आता सुरू झालाय. सिक्सर हा षटकार. पहिल्याच बॉलवरती फुलटॉस आणि रणजित वरती हा हल्ला चढवलाय विनायक खाटेगरेने. आणि विनायक खाटेगरे मी तर म्हणजे खऱ्या अर्थानं आता सुरू झालाय. कारण
इथे चांगला बॉल सबमरीन डिलिव्हरी चेंडू खाली राहतो रनआउटची संधी अवेलेबल होती आणि मैदानाच्या आतमध्ये गरज होती का हा देखील मोठा प्रश्न पंचांचा बोट आकाशाकडे गेलाय फलंदाज कुमारला आता माघारी परतावं लागेल फक्त वेस्ट ऑफ हाईट साठी तुम्हाला रिव्ह्यू अवेलेबल आहे हे देखील आपण याची देखील नोंद घ्या सो फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतो कुमार माघारी परतला स्वतःची कॉलिंग आणि त्याचबरोबर पॉपिन क्रीजवर पोहोचण्याचे थोडासा उशीर झाला आणि त्यानंतर एसटी रक्षकाची भूमिका या मॅचमध्ये मी तर म्हणलं खऱ्या अर्थानं चांगली राहिली आहे फलंदाज कुमार आता माघारी परतला आहे विपुल येतात बॅटिंगसाठी 4 नंबर वरती मी तर म्हणलं खऱ्या अर्थानं आता या जोडीचं 4 ओव्हर खेळणं खूप महत्त्वाचं राहील या ही जोडी मी तर म्हणलं खऱ्या अर्थानं 4 ओव्हर जर खेळली तर धावफलक 45-50 पर्यंत घेऊन जाण्याची ताकद देखील या दोन बॅटरमध्ये आहे एकंदरीत 22 धावा सध्या स्थितीला धावफलकावरती आपण पाहताय आणि त्याचबरोबरीनं स्ट्रायकिंग एंडवरती VK आहे अर्थात विनायक खाटेकर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती विपुलला आपण पाहतोय आणि रणजितची सुरुवात मित्र मला थोडीशी खराब राहिली होती फलंदाज तयार रणजितचा हा बॉल इथे फटका मित्र मला खऱ्या अर्थानं प्रॉपर टायमिंग झालाय आणि चेंडू सीमा रेषा पार विनायक काटेकरचा हा ब्रँड स्ट्रोक सिक्सर षटकार ट्वेंटी 28 धावा धावफलकावरती अतिशय चांगली कामगिरी स्पेशली विनायक खाटेकरच्या माध्यमातून जो फलंदाज पहिल्या ओव्हरमध्ये मित्र मला खऱ्या अर्थानं स्ट्रगल करत होता आणि त्याचबरोबरीने विनायक खाटेकर आता सुरू झालाय आणि हा फलंदाज जर सुरू झाला तर थांबाचं नाव घेत नाही मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर फक्तच षटकार आणि चौकाराचा वर्षाव त्याने केला होता चला अधिकचा वेळ आपण घेऊ नका साई समृद्धी मानिवली टीम फिल्डिंग आपण सेट करायची लगेच 28 धावा धावफलकावरती मित्रांनो आपण पाहताय 3 चेंडूंची फेकी झाली अजून 3 चेंडूंची फेकी मैदानाच्या मध्ये बाकी आहे आणि विनायक खाटेकरच्या बॅटमधून आपण या ओव्हरमध्ये 2 षटकार पाहिले 28 धावा धावफलकावरती आहेत आणि स्ट्रायकिंग एंडवरती पुन्हा एकदा VK अर्थात विनायक खाटेकर सज्ज होतोय रणजित तयार राईट आर्म राऊंड द विकेट न फलंदाज तयार गोलंदाज रणजितचा फुलर लेनचा बॉल फटका इथे चांगला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे चेंडू सीमा पार अजून एक षटकार रणजितचा हा बॉल इथे आपण पाहिलं तर लाईन अतिशय चांगली पाहायला मिळते एक क्विक रन आपण पाहिला आणि त्याचबरोबरीने एसटी रक्षक देखील तितकंच चांगलं झालं चंदू गोंधली होते त्या ठिकाणी आपण पाहू शकता एकदा वाली आणि एका धाब्याच्या मदतीने धावफलक आता पुढे सरकताय जाऊन
सो एक चेंडू बाकी आहे. सो 5 चेंडूची फेकी झाली आहे आणि तसा तिसरा ओव्हर कंप्लीट होईल. आपण ड्रिंक्स ट्रॉली आपण रेडी राहायचं पाण्यासाठी. इथे यॉर्कर अटेम्प्ट केला, फटका इथे चांगला पाहायला मिळतो. एक धाव कंप्लीट, थोडीशी मिस फिल्डिंग झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी विके निघाला, रन आउटची संधी, डिरेक्ट हिट आणि त्याच बरोबरीने आता पंचांनी थर्ड अंपायर रेफर केला गेलेला आहे. सिंगल आली आहे दुसऱ्या धावेसाठी. विनायक खाटेकर सेफली पोहोचलाय का नाही पोहोचला हे पाहण्यासाठी आता आमची टेक्निकल टीम देखील सज्ज होती आहे. तोपर्यंत ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये जाऊ द्या. हॅलो. सो बॅटर सेफ आहे. फलंदाज पॉपिंग क्रीज वरती सेफली पोहोचला. 2 धावा आल्या आणि 2 धाव्यांच्या आल्या होत्या. तदनंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहू शकता तर चंदू गोंदेची चांगली कामगिरी राहिली आहे. 10 धावा देत असताना एक विकेट देखील त्यांनी कॅरी केला होता. रणजितवरती चान्स घ्यायचा होता आणि ड्रायव्हिंग सीटवर होता अर्थात विके विनायक खाटेकर. मोठा प्रश्न इथे अवेलेबल झाला होता की आता इथून मोठे फटके कोण खेळणार आणि त्यावेळेस विनायक खाटेकरने सांगितलं की मैं हूं ना आणि मैं हूं ना सांगत असताना त्या ओव्हरमध्ये आपण पहिले 3 षटकार आणि एकंदरीत 22 धावा त्या ओव्हरमध्ये बनवण्यामध्ये यश आलंय. शेवटचे 6 बॉल सुरेश येत आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती आणि स्ट्रायकिंग एंडवरती. आजच्या दिवसामध्ये त्याची कामगिरी चांगली राहिली आहे. विके अर्थात विनायक खाटेकर तयार. अपटबार इथे फटका चांगला पाहायला मिळतोय आणि त्याचबरोबरीने क्विक सिंगल देखील कंप्लीट होताना पाहायला मिळते. जर आपण पाहिलं फिल्डिंग एकंदरीत अतिशय चांगली झाली. पहिल्या टीमला क्विकली पॉईंटच्या खेळाडूने चेंडूला कलेक्ट केलं. फेकी देखील रॉकेट आम्हाला होती परंतु विपुल लवकर निघाला आणि पॉपिंग क्रीज वरती सेफली पोहोचलाय. एक धावाने एका धाव्याच्या मध्ये धावफलक पुढे सरकलाय. 39 धावफलकावरती मित्रांनो आपण धावा पाहताय. शेवटचे 5 बॉल पहिला सेमीफायनल 2 संघाच्या दरम्यान चालू आहे स्पर्धेचा. एका बाजूला कालच्या दिवसामध्ये क्वालिफाईड झालेली टीम अर्थात साई समृद्धी मानिवली आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहू शकता आजच्या दिवसामध्ये ज्या संघाचा दबदबा राहिलाय आई गाव देवी खाटेकर क्रिकेट संघ. शेवटचे 5 बॉल पहिल्या डावामधले शिल्लक आहेत. विपुल तयार गोलंदाजी ट्रॅकवरती. सुरेचा हा बॉल स्लॉट मध्ये स्टँड अँड डिलिव्हर. इट्स डायनामाइट हिट. विपुलने सांगितलं हम भी किसी से कम नहीं. चेंडू फेकून दिला समालोचन कक्षाच्या वर्ण. षटकारासाठी 6. सो फटका दर्जा आपण पाहिला स्लॉट मध्ये चेंडू आणि त्याचबरोबर आपण पाहू शकता स्टँड अँड डिलिव्हर पॉवर आपण पाहिले या फटक्यामध्ये फलंदाज विपुलची आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर रवाना होतोय. 45 धावा फलकावरती. फलंदाज तयार. सुरेशचा स्लोवर 1 आणि त्याचबरोबरीने गतीमध्ये परिवर्तन. चेंज ऑफ पेस आपण पाहिला. फिंगर रोल केले होते. आडव्या बॅटने ऑफ करण्याचा प्रयत्न.
पडल्यानंतर थोडा उसळला देखील चेंडू सेफ हँड अर्थात एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. त्या ठिकाणी चेंडू गुंतले आहेत आपण पाहू शकतो एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये. 3 चेंडूंची फेकी झाली आहे आणि अजूनही 3 चेंडूची फेकी शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. 45 धावा धावफलकावरती मित्रांनो आपण पाहताय. सुरेश तयार. सुरेशचा हा बॉल आडव्या बॅटनं उडवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक तेरी तो एक मेरी. चेंडू सीमा पार. षटकार. अजून बॅक टू बॅक 2 षटकार जर लगावले रघुनाथजी धुमाल साहेब यांच्याकडनं एकंदरीत 500 रुपयाचा कॅश प्राइज देखील आहे. आणि कोणत्याही गोलंदाजाने हॅट्रिक जरी घेतली तरी रघुनाथजी धुमाल साहेब यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आपण पाहू शकतो. फलंदाज तयार. इथे चांगला बॉल. विपुलचा सिग्नेचर स्ट्रोक. हेलिकॉप्टर उडवलाय आणि चेंडू सी मारेशा पार. अजून एक तडाखा धमाका. षटकार. दोन गोलंदाजांवरती मोठे आक्रमण आपण मित्रांनो मैदानाच्या मध्ये पाहिलेत. 57 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 57. विपुल आता देखील रंगात येतोय. एका बाजूला विनायक खाटेकरी आणि त्याच्या बरोबरीने आपण पाहू शकता. आणि जर विकेट घेतली गोलंदाजाने तर 100 रुपयाचा कॅश प्राइज असणार. फुलरलेनचा बॉल आउट अपील इथे झाली. सिंगल साठी निघाला विके. एकंदरीत आपण पाहू शकता या बॉलवरती ही सिंगल एकवटली. ओव्हर कंप्लीट होती आणि सिंगल देखील आली. एक धाव येते आणि त्याचबरोबर आपण पाहू शकता 4था ओव्हरचा वाजवी खेळ मित्रांनो समाप्त झालाय. हा पहिला सेमीफायनल मित्रांनो या स्पर्धेत आपण पाहता. एका बाजूला साई समृद्धी मानिवली आहे तर एका बाजूला आजच्या दिवसामध्ये क्वालिफायर झालेली टीम अर्थात आई गावदेवी खाटेकर. एकंदरीत पहिला टॉस जिंकल्यानंतर जगदीश भाग्यवंतचा कॉल की प्रथमतः बॅटिंग करणार. 2 ओव्हरमध्ये मित्र म्हणेल की बॅकफुटवरती टीम आणि तदनंतर आपण पाहिलं द विनायक खाटेकर शो अँड द विपुल शो. अतिशय चांगली बॅटिंग राहिली आहे. 4 षटकं कंप्लीट होतात. 58 धावा मित्रांनो धावफलकावरती आपण पाहताय. 59 धावांचा टार्गेट साई समृद्धी मानिवली क्रिकेट संघाच्या समोर ठेवलं गेलंय या मोठ्या मॅच मध्ये अर्थात या स्पर्धेचा पहिला सेमीफायनल. हे टार्गेट बनवलं जाईल की हे टार्गेट डिफेन्स केलं जाईल ऐकण्यासाठी कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. इन्व्हाइट करू आमचे साथी समालोचक अर्थात डोंगरनावे गावातील एक गोड व्यक्तिमत्व सुनील शेळके सर यांना. तोपर्यंत मी थांबतो. तुम्ही थांबू नका. पाहत राहा ऐकत राहा कोरावळेकर चषक 2024 टेनिस बॉल क्रिकेटचा हा रणसंग्राम. थँक्यू सो मच.
धन्यवाद राजेश. सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब कोरावळे आणि कोरावळेकर ग्रामस्थ मंडळ आयोजित कोरावळेकर चषक 2024 ही स्पर्धा मित्रांनो आपण एन्जॉय करत आहात. स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसातील बक्षीसपात्र लढत या अगोदर आईदेवी खाटेकर या संघाने जिंकलेली आहे. त्यानंतर सेमीफायनलमध्ये त्यांनी प्रवेश नोंदवला आणि हा सेमीफायनलचा अत्यंत मोठा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दुसऱ्या बाजूने त्यांना लढत मिळते ती साई समृद्धी मानिवली संघाची. कालचा दिवस मानिवली संघाने गाजवलेला खरं तर आपण पाहिलेला आहे. चेक. पहिलं सत्र समाप्त झालेले. धावपलकर धाबा जोडल्या गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. त्या म्हणजेच 58-59 धाबांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये गाठायचं आहे. सामना जिंकण्यासाठी इथून पुढे दुसऱ्या सत्रामध्ये साई समृद्धी मानिवली संघाला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेचच मार्गस्थ करा. चला वेळेचा वेळेचं गांभीर्य राखा. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर मार्गस्थ करायचंय. निर्धारित 4 षटकांसाठी आपण कमीत कमी वेळेचा निश्चितच वापर करूया. आणि या महत्त्वाच्या सामन्यामध्ये जर फलंदाजांनी षटकारांची हॅट्रिक नोंदवली तर रघुनाथजी धुमाळ यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल आणि गोलंदाजाने विकेटची हॅट्रिक नोंदवली तर त्यांच्यासाठी 333 रुपयांचं कॅश प्राइज दरम्यान इकडे अनाऊन्स केलेलं आहे. कोरावळेचं क्रिकेट जुन्या काळचं निश्चितच तुम्ही आठवलं तर त्या क्रिकेटमध्ये एक मोठं नाव होतं रघुनाथ धुमाळ आणि त्यांची क्रिकेटची आवड खरं तर अजूनही जिवंत आहे. हे पाहून अत्यंत आनंद झाला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली तर रोहित आणि त्याच्या साथीने फलंदाज चंदू गोंधळी जातोय. यावेळेस सलामीसाठी आलेली ही जोडी आपण पाहू शकता. क्षेत्ररक्षणाची रचना सज्ज झालेली आहे. आई गावदेवी खाटेकर संघाच्या वतीने क्षेत्ररक्षण सज्ज केलेलं आहे आणि अगदी अल्पावधीतच याही सामन्याला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झालेली आपण पाहू शकाल. कोरावळेकर चषक 2024 या स्पर्धेतील सेमी फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सन्माननीय योगेशजी ठाकरे साहेब, सन्माननीय भरतजी धुमाळ साहेब आणि गोविंदजी धुमाळ साहेब यांचं आगमन झालं. त्या सर्वांचं आयोजकांच्या वतीने सहर्ष ससने स्वागत. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी तो बरी देई आम्हाला शुद्धतेचे चांदणे माणसाने माणसासी मानसा समवागणे हा शुभ संदेश मैदानाच्या आतमध्ये या मोहिमेला सुरुवात केली. रोहित धुमाळच्या बॅटमधून हा दर्जेदार चौकार. च्या वतीने रिव्ह्यूची नोंद केली गेलेली आहे हाईट बीमर साठी आणि तिसरे पंच खरं तर इथे तुमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. परंतु सुरुवात काय अप्रतिम झालेली फलंदाजी करणाऱ्या संघासाठी, कारण लागोपाठचे 3 चेंडू आणि लागोपाठच्या 3 चेंडूंमध्ये 3 चौकार दरम्यान आलेले आपण निश्चितच पाहिलेले आहेत.
पाहायचे इथे पंचांच्या निर्णयाची आपण वाट बघत आहोत. फलंदाजाने ज्यावेळेस फटका खेळला त्यावेळेस फलंदाज बेंड झाले होते की नाही हे तुम्हाला पाहावं लागेल. त्याचबरोबर चेंडू फुलटॉस आहे परंतु तो निश्चितच डीप होणारा आहे की नाही हे तुम्हाला पाहावं लागेल. मागून कोणी बोलू नका. 12 प्रतिनिधी आमच्या बरोबर जोडले गेलेले आहेत आणि निश्चितच पाहूया आपण काय निर्णय इथे येतो तो. एकोणसाठ धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये गाठण्यासाठी उतरलेला संघ साई समृद्धी मानिवली आपल्याला पाहायला मिळतो. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि 3 चेंडू संपलेले आहेत. त्याचबरोबर धावफलक आपण पाहिलं की 12 धावा धावफलकावर जोडलेले आहेत आणि फलंदाजांचा रिव्ह्यू आता इथे संपलेला आहे. त्यामुळे त्याची खरं तर नोंद आपल्याला घ्यावी लागेल कारण दोन्ही संघांसाठी फक्त एकच रिव्ह्यू आहे. तो तुम्ही बीमरसाठीच वापरू शकता. बारा धावा धावपलकावर रोहित पुन्हा गोलंदाजीसाठी तयार. रोहित टू रोहित अशी ही लढत मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपण पाहिलेली आहे परंतु या बेस फलंदाजी करणारा रोहित प्रभावी ठरतोय. चांगली कामगिरी त्याची आपण पाहिलेली आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला गेलेले असताना त्यानंतर स्कोर ऑफ द विकेट कट करण्याचा प्रयत्न झाला. पंच आमच्याकडे बघत आहेत आणि जसे पंच इकडे वळले त्यामुळे खरं तर प्रत्येकाला समजलं की हा चेंडू वाईड आहे आणि वाईडची नोंद या धावपलकावर केली जाईल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर त्या आहेत 13 अर्थात 13. काय फलंदाजी पहिल्या सत्रामध्ये फलंदाज विनायक खाटेकरनी केली होती आणि त्याची टाइमलाईन फलंदाजीचं जर आपण पाहिली तर सुरुवातीच्या जवळजवळ 6 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 5 धावा त्याने धावपलकावर जोडल्या होत्या. त्यानंतर षटकारांची तिकडी त्याच्या वतीने मिळवली गेली. विपुलचाही तो शॉट कॅमिओ अत्यंत महत्वपूर्ण ठरला आणि त्या संपूर्ण सत्रामध्ये आपण जर पाहिले तर 7 षटकार लागले होते. रोहित साठीचा हा फुलटॉस आहे. या वेळेस त्याने आडव्या बॅटने चेंडूला फक्त आणि फक्त दिशा दिलेली आहे. खेचून मारला स्वीपचा फटका. हा चौकार. मॅन्डेटरी पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सतरा धावा धावपलकावर जोडल्या गेलेला खरं तर आपण पाहू शकाल आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक हाताळणं तितकं सोपं नसतं. अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलं की प्रत्येक गोष्टीसाठी स्पेशलिस्ट वापरले जातात आणि म्हणून तुमच्याकडे पहिलं षटक की जे पॉवर प्लेचं असतं ते हाताळणारा चांगला गोलंदाज असावा लागतो. त्याचबरोबर तुमच्याकडे मिडल ओव्हरचं षटक हाताळणारा चांगला गोलंदाज स्पेशलिस्ट असावा लागतो आणि तुमच्याकडे डेथ ओव्हरचं षटक हाताळणारा सुद्धा चांगला गोलंदाज असावा लागतो आणि त्याच पद्धतीने आपण गोलंदाजांची निवड करत असताना कर्णधारांना खरं तर इथे अनेकदा पाहिलेला आहे. सुरुवातीचे 3 चेंडू 3 चौकार त्यानंतर आलेला वाईड त्यानंतर आलेला चौकार दरम्यान आपण इथे अंकित करत आहोत. मॅच बॉल इथे आलेला आहे उपलब्ध झालेला आहे त्यामुळे तोच घेऊन इथे खरं तर हा सामना पुन्हा एकदा सुरू केला जाईल. बऱ्याचदा फलंदाजाची ही अशी इच्छा असते की जो मॅच बॉल आहे तोच यावा आणि त्यातूनच सामना सुरू व्हावा. 17 ऑन दी बोर्ड. 17 धावा धावपलकावर गोलंदाज रोहित पुन्हा एकदा तयार असतील. 2 चेंडू त्याला यानंतर हाताळायचे आहेत. यावेळेस हा चेंडू चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. चेंडू पर्यंत पोहोचण्याआधी चेंडू निघून गेला. सीमा पार. या षटकातील 5वा चौकार.
बाजूने एक चेंडू इथे फेकावा लागेल षटक कंप्लीट करण्यासाठी. धावफलक आपण पाहिलं तर ते 21 वर जाऊन पोहोचलेला आहे. 58 धावा धावफलकावर जोडल्या गेलेल्या आपण पहिल्या सत्रामध्ये पाहिलेल्या आहेत आणि 59 धावांचं लक्ष आहे. या उर्वरित 19-20 धावा आहेत त्या आता पहिल्या षटकामध्ये आलेल्या आहेत. त्यामुळे रनचेस अत्यंत चांगला बनलेला आहे. फलंदाजी करणारा संघ इथे आपल्या सामन्यावरची जी पकड आहे ती मजबूत करत आहे. आणखी एक मोठा फटका क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचणार नाही. पूल ठरला यशस्वी. या षटकामध्ये 6 चौकार. संदीप पाटीलच्या खेळीची आपल्याला आठवण झाली. त्याचबरोबर एक वाईटच्या रूपाने धाव आली. म्हणजेच जवळजवळ 25 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत. कंबर तोडणारी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाच्या वतीने ते केली गेलेली आहे. रोहित चांगले खेळलेत. लागोपाठ 6 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेले आहेत. मुख्य व्यासपीठाकडे आपण वळत आहोत. अनेक मान्यवर इकडे उपस्थित झाले. त्यांच्या शुभ सन्मानाकडे आपल्याला वळायचं आहे. या मुख्य व्यासपीठावर आता ज्यांची उपस्थिती आपल्याला मिळाली ते ग्रामपंचायत कोरावळेचे माजी सरपंच सन्माननीय योगेश दादा ठाकरे यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर करण्याची विनंती असेल. तुकारामजी धुमाळ आपणास विनंती आपण आपला शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करा. रघुनाथजी धुमाळ यांच्या वतीने 100 रुपयाचं कॅश प्राइज रघुनाथ यांच्या खरं तर रोहित याच्यासाठी आलेला आहे. चला वेळेचा इथे अपव्यय करू नका. लगेच सामना आपल्याला सुरू करायचा आहे. त्याचबरोबर आपल्यामध्ये उपस्थित महाराष्ट्र पोलीस दलाचे कर्मचारी माननीय श्री भरतदादा धुमाळ उपस्थित आहेत. त्यांनाही आपण सन्मानित करत आहोत. विनंती असेल विजयजी धुमाळ साहेब आपण आपल्या शुभ हस्ते भरतजी धुमाळ यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न करायचा आहे. सदरक्षणाय खल निग्रह नाही असं खरं तर म्हटलं जातं. आणि असेच आपल्या गावातील पोलीस दलात पोलीस सेवेमध्ये रत असलेले सन्मान्य भरतदादा धुमाळ यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावर इथे संपन्न होत आहे. मायेची प्रेमाची उबदार शाल रंगबिरंगी फुलांनी भरलेला पुष्पगुच्छ त्याचबरोबर या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देत असताना हा सन्मान संपन्न झालेला आहे. त्याचबरोबर सन्माननीय गोविंदजी धुमाळ साहेब यांनाही आपण सन्मानित करत आहोत. राम धुमाळ आपणास विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करा. मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू होत आहे. यावेळेस बॅकफुटला गेले चेंडूला उडवलाय. उंची मिळाली. अंतरही मिळतं का हे पाहायचंय. हा झेल तितका सोपा नव्हता परंतु तितका कठीणही नव्हता. इथे मात्र खाटेगर संघ बॅकफुटला जातोय. हा झेल सुटला म्हणजे धावा आल्या 6. तेलही गेलं तूपही गेलं. जिथे फलंदाज बाद होऊ शकला असता तिथे धावफलकावर धावा जोडलेल्या आहेत 6. हा षटकार धावफलक जाऊन पोहोचलं ते 31 वर. रघुनाथ दादा धुमाळ यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज अनाऊन्स झालेला आहे. 31 धावा धावफलकावर जोडल्या गेलेल्या. खरं तर आपण पाहू शकाल गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील. एकूण धावा 31 आहेत आणि 59 धावा बनवायचे आहेत. फलंदाजी आतापर्यंत फार चांगली झालेली आहे ती म्हणजेच साई समृद्धी मानिवली संघाची. आडव्या बॅटने समोरच्या दिशेने मिसटायमिंग फटका आपण पाहतो. 20 फटका एक्झिक्यूट केला. विपुल चेंडूवर फार वेगाने गेले. त्याचबरोबर चेंडू अगदी योग्य रीतीने उचलला. त्यानंतर त्याची फेकी झाली. एक धाव दरम्यान आलेली आपण पाहिलेली आहे. धावफलक 1 ने पुढे गेले. एकूण धावा आपण पाहिला तर त्या आहेत 32 अर्थात 32. कोरावळेकर चषक 2024 स्पर्धा मित्रांनो आपण एन्जॉय करत आहात. स्पर्धेचा आजचा दिवस दुसरा आणि पहिला सेमीफायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुढे सरकले. त्यानंतर आडव्या बॅटने फटका सजवण्याचा प्रयत्न इथे केला गेलेला आहे. पहिल्या चेंडूवर षटकार आला. कदाचित तो जर झेल झाला असता तर सामन्याचं चित्र पुन्हा एकदा कदाचित थोडंफार बदललं असतं. कारण सेट फलंदाज ज्यावेळेस बाद होतो त्यावेळेस दुसऱ्या फलंदाजासाठी त्याच आक्रमकतेने त्याच गतीने फलंदाजी करणं थोडं कठीण बनत असतं. पाहायचं इथे दोन्ही संघ फायटर आहेत. दोन्ही संघांकडे चांगली लढवय्या वृत्ती आहे. त्यामुळे हा सामना रोमांचक आणि रोमार्शक म्हणेल यामध्ये तीळमात्र शंका नाही.
पुन्हा एकदा इथे बॅकफुटला गेलेले आहेत. इथे भूकचा फटका आपण पाहतो. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. चेंडू अडवला, त्यानंतर फेकी केली गेलेली नॉन स्ट्रायकिंग एंडला. फक्त एक धाव घेण्याची संधी दोन फलंदाजांकडे होते. ती धाव इकडे कंप्लीट केली गेलेली आहे. पहिल्या डावामध्ये आपण पाहिले पहिल्या 2 षटकांमध्ये 16 धावा होत्या. त्यानंतरच्या 2 षटकांमध्ये जवळजवळ 41 धावा आल्या आणि इथे आपण पाहिले पहिल्या षटकामध्ये 25 धावा आलेल्या आहेत आणि दुसऱ्या षटकातील 4 चेंडूंवर आतापर्यंत 8 धावा खर्च केलेल्या आहेत. गोलंदाज आहेत विनायक खाटेगरे. स्विच करण्याचा प्रयत्न, परंतु फलंदाजापेक्षा 1 स्टेप अहेड राहत असताना गोलंदाजाने हा चेंडू हाताळला. या अगोदर अनेकदा चेंडूवर वळण देताना विनायक खाटेकरेला आपण पाहिलेले आहे, परंतु इथे हा चेंडू त्याने सरळ ठेवला. कदाचित विनायकला या गोष्टीची चुनूक लागली असेल, त्याने ती गोष्ट हेरली असेल की फलंदाज चंदू गोंधळी स्ट्रायकिंग एंडला आहेत, म्हणजे कदाचित रिव्हर्सचा फटका खेळतील आणि हा चेंडू निर्धाव आलेला आहे. पाहिजे या षटकाची समाप्ती गोलंदाजाच्या वतीने कशा पद्धतीने केली जाईल. शेवटचा चेंडू यानंतर फेकला जाईल. यावेळेस क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. कुमारसाठी जोरदार टाळ्या निश्चितच इकडे मिळत आहेत, कारण या क्षेत्ररक्षकाने 3 धावा आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत आणि फलंदाजाला विश्वास बसत नाही. फलंदाज चंदू गोंदी क्षेत्ररक्षकाकडेच बघतायत की इतका चांगला फटका बॅटमध्ये आला होता तरी सुद्धा खरं तर इथे ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलंय या क्षेत्ररक्षकाने त्याकडे अवाक होऊन फलंदाज बघतायत. 2 षटकं संपली. पहिल्या षटकामध्ये 25 आणि दुसऱ्या षटकामध्ये 9 आलेले आहेत. एकूण धावफलक आतापर्यंत आपण पाहिलं तर ते आहेत 34 अर्थात 34 आणि 2 षटकांचा खेळ दरम्यान इथे उरलेला आपल्याला पाहायला मिळेल. 2 षटकांमध्ये किती धावांची गरज आहे सुरेश, जरा लवकर जा. 2 षटकांमध्ये आपण पाहिले 12 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 25 धावांची गरज आहे. सामना बॅलन्स आहे. दोन्ही संघ सामन्याचे प्रबळ दावेदार आहेत. आतापर्यंत फलंदाजी इथे रोहित धुमाळ याची फार चांगली राहिलेली आहे, त्याचबरोबर चंदूने सुरुवात षटकाराने केलेली आहे. त्यामुळे सामना फार मोठा आहे. सामन्यातील खरं तर ही चुरस आणि उत्कंठा शिगेला पोहोचेल यामध्ये मात्र शंका नाही. क्रमांक 3 साठी गोलंदाज आपण पाहिला तर तो येत आहे विशाल. विशालच्या खांद्यावर फार मोठी, विशाल म्हणजेच मोठी भव्य दिव्य जबाबदारी आहे या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी करण्याची. परंतु सलामीसाठी आलेले दोन्ही फलंदाज खेळपट्टीवर उपस्थित आहेत, त्यामुळे त्यांच्याकडूनही खेळाडू कक्षाला त्याचबरोबर साई समृद्धी मानवली संघाच्या प्रेक्षकांना फार मोठ्या अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षांचं ओझ इथे खांद्यावर घेत असताना कोणता संघ या सामन्यातील दबाव झेलेल त्या संघाची कामगिरी अधिक चांगली झालेली तुम्हाला पाहायला मिळेल आणि तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातो दोन्ही संघाच्या वतीने. दोन्ही संघांना सामना जिंकायचा आहे, थेट फायनल मध्ये प्रवेश मिळवायचा आहे, त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये केली जात आहे. विशाल तयार क्रमांक 3चं षटक फेकण्यासाठी आणि स्ट्रायकिंग यांना फलंदाज आपण जर पाहिला तर ते आहेत चंदू गोंधळी. चंदूसाठीचा हा चेंडू समोर ठेवलेला होता. चेंडू पडल्यानंतर थोडा आतल्या अंगाने वळतोय आणि त्याच बरोबर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न फलंदाज चंदू गोंधळीचा इथे फसलेला आपण पाहिलेला आहे. एक चेंडू यातील कमी होईल. 12 चेंडूंचा खेळ शेष होता, त्यातून 11 चेंडूंचा खेळ शेष असेल. हा सामना जिंकायचा असेल खाटेकर संघाला तर त्यांना चंदू गोंधळी त्याचबरोबर रोहित या दोघांपैकी एका फलंदाजाला कदाचित दोघांना बाद करावं लागेल आणि हा सामना जर इथे जिंकायचा असेल साई समृद्धी मानवलीला तर या षटकामध्ये कमीत कमी 12 ते 13 14 धावा त्यांना घ्याव्या लागतील. आतापर्यंत ऑकवर्ड फुटवर्क फलंदाज चंदू गोंधळी याचा आपण पाहिलेलं आहे. तसं जर पाहिलं मुरबाड टेनिस क्रिकेट विश्वामध्ये चंदू गोंधळी याच्या फलंदाजीचा बोलबाला गेली अनेक वर्ष आपण पाहिलेला आहे. हॅव्हिंग पोटेन्शियल इज डिफरंट थिंग अँड कन्वर्ट दॅट पोटेन्शियल इनटू परफॉर्मन्स इज रादर डिफरंट असं म्हटलं जातं. तुमच्याकडे टॅलेंट असणं वेगळी गोष्ट आहे, ज्ञान तुमच्याकडे आहे म्हणून तुम्ही प्लेइंग 11 मध्ये खेळता, त्या ज्ञानाचं योग्य उपयोजन तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. समोर ठेवलेला चेंडू हेलिकॉप्टर इथे इम्प्लिमेंट केलेला आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित. व्हॉट ए गुड फिल्डिंग.
चांगलं क्षेत्ररक्षण दरम्यान आणि तितकीच चांगली फेकी इथे झालेली आपण पाहिली ती म्हणजेच विनायक खाटेकरच्या वतीने. ज्यावेळेस सामना चुरशीचा नसतो किंवा ज्यावेळेस सामन्याचं इक्वेशन खाटेकर संघाच्या बाजूने असते आणि अशा पद्धतीने सीमारेषेवर क्षेत्ररक्षण होतं त्यावेळेस विनायकला आम्ही अंडर आर्म थ्रो देताना पाहिलेलं आहे. परंतु इथे सामना टफ आहे त्यामुळे संपूर्ण ताकद पणाला लाभत असताना मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ खेळत आहेत. एकूण धावा आहेत त्या 35. 3 चेंडूंचा खेळ शेष. विशाल येतील इथे गोलंदाजीसाठी स्ट्रायकिंग याला फलंदाज ज्याने 6 चेंडूंमध्ये 6 चौकार दाखवलेले आहेत. समोर ठेवलेला चेंडू पुन्हा एकदा ड्राईव्हचा ऑन ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये इथे केला जात नाही आणि इंजुरी खरं तर फेस करत असताना या पद्धतीने फेकी करतायत. ज्यावेळेस तुमच्या आर्म मध्ये प्रॉब्लेम असतो आणि अशा पद्धतीने रॉकेट थ्रो तुम्हाला द्यायचा असतो त्यावेळेस खरं तर होणारा जे पेन आहे किंवा ज्या पद्धतीने खरं तर तिथे दुखतं ते मैदानाच्या आतमध्ये जाऊनच तुम्ही अनुभवू शकता. परंतु अशाही परिस्थितीमध्ये हा सामना जिंकायचा आहे त्यामुळे आपल्या शरीरामध्ये जितकं त्राण आहे ते सगळं त्राण वापरलं जातं. रोहित आपण बघतो की खरं तर हवा इथे धूळ हवेमध्ये टाकतायत आणि त्यातून अंदाज घेतात की वारा कोणत्या दिशेने वाहतो त्या पद्धतीने फलंदाजीसाठी सूचना देऊ शकतात. हल्ले प्रतिहल्ले प्लॅन्स त्याचबरोबर रिप्लॅन्स मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. काउंटर प्लॅन्स पाहायला मिळतील. इथे चेंडू फुलटॉस आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित. हा झेल इथे सुटलेला आहे. या सुटलेल्या झेलाचा किती मोठा परिणाम या सामन्यावर होईल हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल आणि आलेला एका चेंडूचा खेळ अजून शेष राहिलेला आपल्याला पाहायला मिळेल. पाहायचंय इक्वेशन जर पाहिलं तर 7 चेंडू आणि 19 धावा असं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आहे. आता इथे हा जो चेंडू आहे आपल्या आयुष्यातील मिळालेला सगळा अनुभव इथे गोलंदाजाला पणाला लावावा लागेल. 7 चेंडू 19 धावांची गरज गोलंदाजाला पणाला लावावा लागेल आणि किती सावधानता बाळगायचे म्हणजे हा चेंडू तुम्ही योग्य रीतीने हाताळाल. मला असं वाटतं एखादे स्फोटकाने भरलेलं कोठार जर असेल आणि तिथे तुम्हाला तेवलेला दिवा घेऊन जायचा असेल आणि तो नेत असताना पेटलेला दिवा तुम्ही ज्या पद्धतीने सावध राहाल तितकी सावधगिरी मैदानाच्या आतमध्ये या गोलंदाजाला वापरावी लागेल. आणि या जर चेंडूवर फलंदाजाला शांत ठेवलं तर सामन्यामध्ये गोलंदाजी करणारा संघ कमबॅक करू शकतो. इथे चौकार षटकार आला तर या सामन्यावर मजबूत पकड निर्माण होईल ती म्हणजे साई समृद्धी मानिवली संघाची आणि फलंदाजाकडे ती क्षमता आहे त्यामध्ये तीरमात्र शंका नाही. फुलटॉस चेंडू साधा सोपा चेंडू होता परंतु हे आव्हान पेलता आलं नाही. फलंदाज चेंडू गोंधळीला थोडा ऑकवर्ड फुटवर्कचा वापर करत असताना कन्व्हिन्सिंगली या चेंडूवर टोस प्रत्युत्तर देता आलं नाही. फलंदाजाला 3 षटकं संपली. धावफलक आपण पाहिलं तर 40 वर जाऊन पोहोचलेला आहे. 6 चेंडू आणि 19 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये यानंतर उरलेलं आपल्याला पाहायला मिळेल. 6 मध्ये 19 बनवायचे असतच या इक्वेशन मध्ये सुरुवातीचे 2-3 चेंडू अत्यंत महत्वाचे असतात. टीम मीटिंग करू नका, ग्रामसभा बोलू नका, विनंती असेल लगेचच आपण क्रमांक 4चं षटक इथे मार्गस्थ करायचं आहे. विनंती असेल आयोजकांचं लक्ष आहे वेळेच्या बाबतीत त्यामुळे एक कोणती वेगळी अनाउन्समेंट तुमच्यासाठी होऊ नये याचा विचार जगदीशजी भाग्यवंत त्याचबरोबर विनायक खाटेकर आपण करायचंय. वेळेचा अपव्यय करू नका, सामन्याचा रिदम तोडू नका ही सक्त सूचना तुमच्यासाठी आहे. 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये लगेचच मार्गस्थ करायचं आहे. स्पर्धा आपण बघता सिद्धिविनायक स्पोर्ट्स कोरावळे त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ कोरावळे आयोजित कोरावळेकर चषक 2024 या स्पर्धेसाठी ज्यांच्या वतीने फार मोठं मोलाचं सहकार्य केलं गेलेलं आहे असं व्यक्तिमत्व अर्थात केडी ग्रुप चे सन्माननीय संचालक कल्पेश दादा धुमाळ यांचं आगमन या क्रीडा नगरीमध्ये होत आहे. सहर्ष सस्नेह मनपूर्वक हार्दिक स्वागत.
जकांच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती असेल मुख्य व्यासपीठावर आपण स्थानापन्न व्हा आणि सुरू असलेल्या क्रीडा सोहळ्याचा आपण आनंद घ्या. आयोजकांचा आनंद द्विगुणित करा. शेवटचं षटक हाताळलं जाईल. 6 चेंडू आणि 19 धावांची गरज असताना सामन्याचा रिदम लॉस करू नये ही पुन्हा तुम्हाला विनंती असेल. मान्यवरांचं आगमन झालं त्यामुळे आपल्याला थांबावंच लागलं होतं, परंतु आता यानंतर वेळेचा अपव्यय मान्य नसेल. 6 चेंडू 19 धावांची गरज. ट्रॅकिंगला फलंदाज आपण पाहिला तर ते आहेत रोहित धुमाळ. रोहित धुमाळ आतापर्यंत वाघासारखे लढलेले सामना मोठा फायनलचं तिकीट मिळवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, त्यामुळे प्रयत्न इथे करावे लागतील दोन्ही संघांना. प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दोन्ही संघ आपण बघत आहोत. विपुलचा हा पहिला चेंडू आहे. भुजबीष्टी सोडून जाणारा चेंडू इथे आकुट टप्प्याचा आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर इथे हा चेंडू वाईट कॉल गेलेला आहे. पंचांच्या वतीने अतिरिक्त एक धाव मिळेल. अवांतर धाब्याने धावफलक पुढे जाईल. एकूण धाबा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या आहेत 41 अर्थात 41. संघर्ष आणि संघर्ष मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांच्या वतीने सुरू आहे. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू टो एंडला इथे चेंडू आदळतो आणि हा साधा सोपा चेंडू होता. खरं तर सोपा प्रश्न विचारला होता गोलंदाजाने फलंदाजाला, परंतु या प्रश्नाचं देखील इथे उत्तर देता आलं नाही योग्य रीतीने फलंदाज रोहित धुमाळला. शेवटचं षटक आहे. अगतिकता अपरिहार्यता फलंदाजाच्या समोर आहे, कारण फलंदाजाला मोकळा श्वास घेण्यासाठी वेळ नाही. इथे चौकार षटकार शोधावे लागतील तर आणि तर या सामन्यामध्ये खरं तर जिवंतपणा राहील. त्याचबरोबर सामना जिंकू शकतात साई स्पोर्ट्स मानिवली. यावेळेचा हा फटका चांगला इथे पूल केलेला. पूल ठरतो यशस्वी. सक्सेसफुल पूलचा फटका. फलंदाज रोहित धुमाळचा तडाखा षटकार. धाबा धावपलकर जोडल्या गेलेल्या. खरं तर आपण पाहू शकाल 59 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये गाठायचं आहे आणि म्हणजे 4 चेंडू आणि 12 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं खरं तर आपल्याला पाहायला मिळेल. पाहायचंय कोणता संघ असा असणार आहे जो या स्पर्धेतील फायनल मध्ये महाअंतिम फेरीमध्ये धडक देईल हे आपल्याला पाहायचंय. निर्धारित 4 चेंडू खरं तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देईल, परंतु 2 षटकार आले तर तसाही सामना संपणार आहे आणि लढत गोलंदाज कशा पद्धतीने देतील हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. चांगले खेळलेत आतापर्यंत फलंदाज रोहित धुमाळ. व्यक्तिगत कॉन्ट्रीब्युशनचा जर त्यांचा विचार केला तर 32 धावांची इनिंग त्यांनी खेळलेली आहे. 11 चेंडूचा सामना आतापर्यंत त्यांच्या वतीने झालेला आहे. 4 मध्ये 12ची गरज असताना इथे ऑनड्राईव्हचा फटका. इथे चेंडू थोडा डायव्हर्ट झालेला आहे आणि यामुळेच 2 धावा पूर्ण करण्याची संधी इथे निश्चितच मिळाली. दोन्ही फलंदाजांना 2 धावा पूर्ण झालेल्या आपण पाहूयात. 3 चेंडूंचा खेळ शेष असलेला यानंतर आपल्याला पाहायला मिळेल 10 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. इथून पुढे फलंदाजी करणारा संघ साई समृद्धी मानिवली संघ आपल्याला पाहायला मिळतो. या स्पर्धेचं दिमागदार आणि दर्जेदार आयोजन सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ कोरावड्याच्या वतीने केलं गेलेलं आहे आणि ही मानाची सन्मानाची स्पर्धा जिंकण्यासाठीचं महत्वाचं पाऊल मैदानाच्या आतमध्ये टाकण्यासाठी सज्ज दोन्ही संघ लढत देत आहेत आणि पाहायचंय कोणता संघ फायनल मध्ये थेट प्रवेश करेल, धडक प्रवेश करेल. गोलंदाज विपुल पुन्हा एकदा तयार असतील. 3 चेंडूचा खेळ शेष. 10 धावांची गरज आहे. 3 मध्ये 10ची गरज असताना इथे फलंदाजाच्या समोर चेंडू ठेवलेला आहे आणि त्याला उडवलेला आहे. मला असं वाटतं पंच आमच्याकडे वळत आहेत. हा चेंडू वाईड घोषित केला जातो आणि एक अतिरिक्त धाव मिळेल. प्रेशर आहे दोघांवर. खरं तर फलंदाज ही दबावामध्ये आहेत. आतापर्यंत फलंदाजांनी जरी चांगलं काम केलं असेल तरी आतापर्यंत घेतलेली मेहनत इथे फलाला जर आली नाही किंवा त्या मेहनतीचा योग्य निकाल त्यांच्या हितामध्ये मिळाला नाही तर ते सुद्धा त्यांच्यासाठी निराशाजनक ठरणार आहे आणि म्हणून 3 चेंडूंचा काही शेष उरतोय. 9 धावांची इथे गरज असलेली खरं तर आपल्याला पाहायला मिळेल. विपुल पुन्हा एकदा तयार होतील. काय घडेल या सामन्यामध्ये, काय घडेल, काय बिघडेल, कोण ठरेल नायक, कोण असेल खलनायक या सामन्यामध्ये. गोलंदाज तयार. समोर ठेवलेला चेंडू इथे ड्राइव्ह केलेला आहे. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण इथे गोलंदाजाचं आपण पाहिलेलं आहे आणि यानंतर 2 चेंडूचा खेळ शेष राहिलेला आपण पाहू शकाल. 2 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज आहे. या परिसरातील टेनिस क्रिकेट विश्वाची उंची वाढवणारी स्पर्धेचा दिवस क्रमांक 2 आणि दुसऱ्या दिवसातील हा
सामना अत्यंत महत्वाचा, फायनल मध्ये घेऊन जाणारा सामना. 2 चेंडू आणि 8 धाबा असं समीकरण. ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी हा महत्वाचा नियम निश्चितच तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू. 2 चेंडूंमध्ये 8 धाबांची गरज आहे. गोलंदाज पुन्हा एकदा विपुल तारे. दोन्ही फलंदाज खेळपट्टीवर उपस्थित आहेत. एकही फलंदाज बाद झाला नाही. 2 मध्ये 8 धाबांची गरज असताना हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षण केलं जाईल का? 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू समोर सरळ निघून गेला. सीमा पार. निर्णायक आणि महत्वाच्या क्षणाला फलंदाज चेंडू गोंधळी यांचा आविष्कार. हा चौकार. आला परंतु फटका अत्यंत चांगला होता. गोपन ज्या पद्धतीने फिरवतात त्या पद्धतीने बॅट फिरवली होती आणि समोरच्या दिशेने ड्राईव्हचा फटका दरम्यान आपण पाहिला होता. अंतरही मिळालं. भूमितीतील दुभाजक आपल्याला आठवला आणि चेंडू सरळ सीमा रेषेपर्यंत पोहोचलेला आपण पाहिला. शेवटचा चेंडू यानंतर फेकला जाईल. सामन्याचा रिदम लॉस करू नये विनंती असेल. गोलंदाजी करणाऱ्या संघाला प्लॅन्स तुम्ही आखतायत त्यामध्ये काही दुमत नाही, परंतु अधिकचा वेळ त्यासाठी आपण खर्च करू नका. गोल्डन बाउंड्री गरजेची आहे इथे फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. त्याचबरोबर साई समृद्धी मानिवली संघासाठी आतापर्यंत या धावपलकाला समृद्ध बनवण्यामध्ये सिंहाचा वाटा घेतलेला आहे. फलंदाज रोहित धुमाळचे लागोपाठचे 6 चौकार आपल्याला आठवतील. त्याचबरोबर महत्वाच्या वेळेला आलेले एक षटकार आपल्याला आठवेल. षटकाराने सुरुवात केली होती चंदू गोंधळीने आणि त्यानंतर त्यांची टाइमलाईन जर आपण पाहिली तर अधिकचा वेळ चंदूने घेतला होता. संयमी खेळी केली होती. गोलंदाज लगेचच तयार व्हा विनंती असेल. चला लगेचच क्षेत्ररक्षण आपापली जागा आपण अक्वायर करा. हल्ले प्रतिहल्ले इथे केले गेलेले आहेत. योजना आखलेली आहे. हा चेंडू अत्यंत महत्वाचा आहे. व्हॉट एव्हर एक्सपिरियन्स यू हॅव गॉट इन फ्रॉम युअर क्रिकेट करिअर यू हॅव टू अप्लाय इट वेल. तुम्हाला तो एक्सपिरियन्स इथे योग्य रीतीने वापरावा लागेल. इट डझंट मॅटर वेअर आर यू बट इट मॅटर्स इन विच डिरेक्शन यू आर रेडी टू गो. तुम्ही कुठे आहात याला महत्व नाही, कोणत्या दिशेने चाललेले आहात याला महत्व आहे. कारणे सांगणारी लोक यशस्वी होत नसतात. यशस्वी होणारी लोक कधी कारणे सांगत नाहीत. या चेंडू नंतर कारण मीमांसा कोणाच्या वाट्याला जाईल, कोण असेल नायक, कोण ठरेल खलनायक. गोल्डन बाउंड्रीची गरज. 1 चेंडू 4 धावा. फुलटॉस चेंडू फटका फसला आणि इथे कार्यक्रम संपलेला आहे. तो म्हणजेच साई समृद्धी मानिवली संघाचा. काय अंत झालेला या सामन्याचा. फुलटॉस चेंडू सोपासा चेंडू होता परंतु फलंदाज चेंडू गोंधळीला हा चेंडू इथे खेळता आला नाही. खेळाडू कक्ष अत्यंत निराश आहे आणि का निराश होऊ नये. हा सामना प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. ज्या क्रिकेटची अपेक्षा संपूर्ण प्रेक्षक वर्ग करत असतो ते क्रिकेट इथे आपल्याला पाहायला मिळालं. मी तर म्हणेल दोन्ही संघ जिंकलेले आहेत. दोन्ही संघांसाठी जोरदार टाळ्या आपण या स्पर्धेच्या निमित्ताने देऊया. आणि एका मॅनामध्ये 2 तलवारी ज्या पद्धतीने राहू शकत नाही त्या पद्धतीने एक सामन्यामध्ये 2 विजय संघ कधीही नसतात आणि हा सामना इथे जिंकलेला आहे. तो म्हणजेच आई गावदेवी खाटेकर या संघाने जिंकलेल्या संघाचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन.